रोजच्या रोज जर मी केस विंचरले ना तर माझे केस आहे ना खूप जास्त अजून चांगले राहतील. पण मी आहे ना रोजच्या रोज कंगवा करत नाही, कारण की माझ्या केसामध्ये ना खूप जास्त गुंता होतो आणि मला केस वडले ना की अजिबात सहन होत नाही, खूप त्रास होतो मला. त्याच्यामुळे मी ज्या दिवशी हेअर वॉश करेन ना त्या दिवशीच मग केस वळले असताना लगेच विंचरून वगैरे घेत असते. आणि आज पण हेअर वॉश केलेला होता, म्हटलं चला लगेच केस विंचरून घेऊयात. बाकीचं तर माझा सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं होतं. पण जानूला इथे काय भाजीपोळी खायची नव्हती, तिला अर्धी पोळी दिली होती, ती 1 तास खात बसलेली होती आणि त्यातली पण तिने ना उरलेली गिलेरीला टाकली बाहेर खड्यात ना खिडकीच्या खाली. तर तिने खिडकी उघडून तिकडे टाकून दिलेली होती. नंतर म्हटलं चला आता ही अशीच काय जेवण वगैरे करणार नाही, तिला सँडविच बनवून देऊयात. तर तिला छान असं इथं मस्त ना सँडविच बनवलेलं होतं. आणि आता काय रेसिपी टाकलेली नाही, कारण की सँडविच एवढं सोपं आहे की ते कोणाला पण येऊन जातं आहे. मस्त तिला असं बनवून दिलं होतं सँडविच. आणि मला तर खायची खूप जास्त इच्छा होती, मला हे असं बर्गर पिझ्झा सँडविच वगैरे खूप जास्त आवडतं खायला. पण आता सध्या तरी मी ते सगळं सोडून दिलेलं आहे, काही खाल्लं वगैरे नव्हतं, मी आपली रोजचीच भाजीपोळी खाऊन घेतलेली होती. झोपलेली होती थोड्या वेळची, नंतर जेवण वगैरे करून मग उठल्यावर त्या अगोदर तर सगळं घरात लावरून वगैरे घेतलं आणि म्हटलं चला इथे ना छान असा मस्त चहा पिऊयात. आणि दुपारचं झोपेतून उठलं ना की थोडंसं माझं ना डोकं दुखल्यासारखं होतं, रोजच झालं आता हे माझ्यासोबत, काय होतंय काय मला काही कळत नाही आहे. आता आज सोनिक आलेली होती, म्हणजे दुपारीच आलेली आहे पण ती इकडे आता आलेली होती. म्हटलं चला आता तिच्यासाठी ना तिने मला अगोदर सांगितलं होतं की कॉफी प्यायची म्हणून. तर तिच्यासाठी अगोदर मस्त इथे ना कॉफी बनवलेली होती आणि म्हटलं इथे कॉर्नचाट बनवून घेऊया. सगळ्यांसाठी कॉर्नचाट बनवलेलं होतं, ते खाल्लं वगैरे अगोदर तर खूप जास्त गप्पा केल्या. नंतर गेलो बाहेर फिरायला. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत नक्की सबस्क्राईब करा. बाय.